नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रतीक दीपक साळुंके, हरिकृष्णा क्लिनिक, काटंग रोड, खोपोली येथून आपल्याला आज ट्रायफोकल लेन्स याबद्दल माहिती सांगणार आहे. ट्रायफोकल लेन्स एकदा डोळ्यात बसवली की त्यानंतरचे आयुष्य आणि दृष्टीमध्ये होणारे बदल हे खालीलप्रमाणे असतात. चष्म्यापासून सुटका. या लेन्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला जवळचे वाचणे, मध्यम म्हणजेच संगणक किंवा लॅपटॉप आणि दूरचे म्हणजे टी व्ही किंवा ड्रायव्हिंग पाहण्यासाठी चष्म्याची गरज भासत नाही. एकाच लेन्समध्ये तिन्ही प्रकारचे फोकस असतात. आता कायमस्वरूपी उपाय असतो हा. ही लेन्स डोळ्याच्या आत नैसर्गिक लेन्सच्या जागी बसवली जाते. ही प्लास्टिक किंवा सिलिकॉनसारख्या मटेरियलपासून बनलेली असते, त्यामुळे तिला काचबिंदू किंवा मोतीबिंदू पुन्हा होत नाही. ही लेन्स आयुष्यभर खराब होत नाही आणि बदलण्याची गरज पडत नाही. तिसरं म्हणजे दृष्टीमध्ये स्पष्टता. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते, जसं की जुळवून घेण्याचा काळ, ॲडजस्टमेंट पिरियड. शस्त्रक्रियेनंतर मेंदूला या तिन्ही फोकससोबत जुळवून घ्यायला काही दिवस किंवा आठवडे लागू शकतात आणि यालाच न्यूरो ॲडॅप्टेशन म्हणतात. तसेच लाईटच्या भोवती वलये, हॅलोज ऑर ग्लेअर. सुरुवातीला रात्रीच्या वेळी गाडी चालवताना हेडलाईटच्या भोवती गोल वलये दिसू शकतात, पण कालांतराने मेंदू याची सवय करून घेतो आणि हे दिसणेसुद्धा कमी होते. डोळ्यांची कोरड म्हणजे ड्रायनेस. कोणत्याही शस्त्रक्रियेप्रमाणे काही दिवस डोळे कोरडे वाटू शकतात, ज्यासाठी डॉक्टर ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स देतात. ठीक आहे. शस्त्रक्रियेनंतर काय काळजी आपल्याला घेतली पाहिजे याबद्दल थोडंसं सांगतो. डॉक्टरांनी दिलेले जे आय ड्रॉप्स असतात ते वेळेवर टाकणे, डोळ्यांना पाणी लावणे किंवा चोळणे टाळणे हे सुरुवातीचे 8-10 दिवस बिलकुल करू नये. तसेच धुळीपासून संरक्षणासाठी काळा चष्मा वापरणे. धन्यवाद.